सो फायनली आपली आजची राईड सुरू होत आहे. तर आज आपण जवाहरला चाललो आहे. तर तिकडे आपल्याला आज म्युझियम बघायला हा एक हनुमान पॉईंट आहे आणि एक सनसेट पॉईंट आहे. तर आपण आता निघालो आहे. 6:30ला निघायचं होतं पण आता 6:15 झाले आहेत निघायला. तर आपण लवकर निघू, पेट्रोल भरू आणि तिथून आपण आपली पुढची राईड कंटिन्यू करू. तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. तुम्हाला प्रॉपर डेस्टिनेशनचे पॉईंटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करीन. तर आपण आता निघूया. आजचा लाईनअप बघा आपला. एक RTR 160 आणि तिथे आपला लिओ. बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर आपल्या बुलेटचं नाव आपण लिओ ठेवलं आहे. तर 2 गाड्या आपण काढल्या आहेत. पेट्रोल पंपला पोचलो आहे आणि तुम्ही सनराईजचा व्ह्यू बघा. आत्तापासूनच आम्हाला एवढे चांगले शॉट भेटत आहेत. पुढे जाऊन आपण फोटो काढायचा. आता आम्ही पेट्रोल भरतो. जवाहर आपल्याला पालघरच्या आसपास पडतं आणि आमच्या इथून कमीत कमी 130 किलोमीटर सिंगल राईड आहे. तर आपण बघू तिथे जाऊ आणि चांगले चांगले स्पॉट व्ह्यू करून तशी रील शूट करू. आता सध्या आपण पेट्रोल भरू आणि मग तसं आपल्या राईडला सुरुवात करू. ट्रिप सेट केला आहे. तर संध्याकाळी घरी आल्यावर आपण बघू टोटल राईड आपली किती होत आहे ती. तर फायनली 50 किलोमीटर 55 किलोमीटर झाले असतील. आता आम्ही नाश्त्याला थांबलो. आम्ही बघत होतो कोणतं हॉटेल दिसतं आहे का प्रॉपर नाश्ता करायला. तर इथे आम्हाला हॉटेल ड्रीम लागलं आहे. तर आता प्रॉपर सन व्ह्यू पण बघा तुम्ही. आता आम्ही थोडंफार काहीतरी नाश्ता करू आणि मग बाकीची डायरेक्ट मग आम्ही डेस्टिनेशन आमचं जवाहर तिथे आम्ही जाऊन थांबू. तर आता बघू इथे काहीतरी चांगलं ऑर्डर करू आणि तसं नाश्ता कंप्लीट करून आपण निघू इथून. अजून जवाहर 17 किलोमीटर लांब आहे. गाडी चालून चालून दमलो. आता एक पाण्याचा ब्रेक घेऊ 5-10 मिनिटांनी मग निघू. 120 किलोमीटर झाले. अजून 17 किलोमीटर म्हणजे 140 होतील. फायनली आम्ही पॅलेसजवळ पोचलो आहे. तर ऑलमोस्ट 130 किलोमीटरची राईड आम्ही आत्ता कंप्लीट केली आहे.
हा पॅलेस व्हिजिट करायला आम्ही आलो आहे. आतून व्हिजिट करायला अलाउड नाही कारण की आतमध्ये काय आहेच नाही. आम्ही फक्त एक शॉर्ट राईड म्हणून ही जागा निवडलेली कारण की बाकी अजून स्पॉट भेटत नव्हते शॉर्ट राईड कंप्लीट होण्यासाठी. तर आपली ऑलमोस्ट 140 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आहे. मला बरेच लोक म्हणतात की एवढ्या अशा जागा फिरायला बाईकवरनं काय यायचं आहे. तर राईड तर फक्त आमचं एक कारण आहे. 2-3 महिन्याचं जे काही स्ट्रेस असतं किंवा काही असतं ते तुम्ही एका बाईक राईडनी नक्कीच कमी करू शकता. माझं तर एकच आहे, जर तुम्ही नॉर्मली जरी स्ट्रेसमध्ये असाल किंवा तुमचं काय असेल तर तुम्ही कोणती एक जागा निवडा, मित्रांना पकडा आणि निघून चला. गाडी काढा आणि निघा. एक शॉर्ट राईड 40-50 किलोमीटरची राईड जरी केलात ना तरी तुम्हाला मनाने खूप चांगलं वाटेल. आम्ही तर हे नुसतं अशी जागा फिरायची म्हणून ही जागा निवडली कारण की बाकी आम्हाला जागा भेटत नव्हत्या. सगळ्या पावसाळ्यांच्याच जागा भेटत होत्या. तर तुम्ही इकडचा व्ह्यू एकदा बघा. आता ऊन आहे म्हणून थोडं तापलं आहे सगळं, पण जशी जशी सावळी येईल तसा हा स्पॉट अजून चांगला होत जाईल. आणि हा स्पॉट तुम्ही जर हे मागचं बघितलं तर जे लोक इस्माईलमधले असेल त्यांना नक्कीच इस्माईलची आठवण आहे कारण की आमचं कॉलेज ऑलमोस्ट असंच आहे. बाजूला जंगल आणि हे मध्ये आमचं असं कॉलेज. पॅलेस नंतर आपलं दुसरं स्टॉप कट्ट्या मारुती मंदिर जव्हार. मला मारुतीचं एक चांगलं देऊळ आहे ते. चला आमची राईड आजची एवढीच होती. सगळे स्पॉट आमचे फिरून झाले. आता एक जुना पॅलेस एक बाकी आहे तो बघू. जाताना ऑन दी वे लागला तर तो पण व्हिजिट करू. बाकी तिथे समोर आय लव्ह जव्हार बनवलं. आता तर काय सगळेच बनवतात, आमच्याकडे पण आय लव्ह जोगेश्वरी. बाकी हे आपलं मारुतीचं देऊळ. इथे सगळं ओपन आहे. एकदा आपण खालचा व्ह्यूसुद्धा चेक करू. गोळा खायची इच्छा आहे पण ह्याच्या गोळ्याची किंमत ऐकून त्यापेक्षा गप आपल्या जोगेश्वरीत जाऊन खाल्लेला परवडेल. एरिस्टो, ही एरिस्टो आणि हा एरिस्टोचा एम्प्लॉई. विचार गोळा कसा आहे विचार. पानसठ. भैया गोला कैसा है. इग्नोर इग्नोर. भैया गोला कैसा है. चम्मच काटी काटी गोला. काहीतरी किंमत सांग रे. 20 रुपये. चल त्यांनी 20 रुपये दिले पुढे. काटी काटी गोला कैसा है. 15. हाँ दे दो. दोन गोला 2 लिंबू पाणी. 2 गोळा 2 लिंबू पाणी ना. तू बरोबर आहे. तुझी कंपनी इथे जा तुझा. तो तिथे लांब दिसतोय तो सनसेट पॉइंट आहे. आता आम्ही जरा इथे सावळी बघून बसलोय स्प्राईट घेऊन. लय तापलंय, जरा स्प्राईट पितो, जरा बसतो सावळीत आणि मग आपण रिटर्न मुंबईला जाऊ. जाता आता बघू एका हॉटेलमध्ये जेऊ आणि तशीच आपली राईड कंप्लीट करू आणि मग घरी जाऊ. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा. आपली आजची राईड कंप्लीट झाली आहे. टोटल किलोमीटर किती झाले आहेत एकदा चेक करू.
285 टोटल राईड. तू दिसत पण नाही मला बाहेर, तर ये जरा. कशाला मी तो नहीं काटने वाला थी. ब्लॉगचा एंड आपण पप्प्याचा बड्डे सेलिब्रेट करून करूया. फायनली आपली कालची राईड संपली आहे. टोटल आमचे 290 किलोमीटर झाले आहेत रिटर्नला. तर रात्री येऊन कवर वगैरे घालून ठेवलं कारण की रात्री आम्हाला यायलाच 9 वाजले. त्यात बड्डे सेलिब्रेट करत बसलो, त्यात ऑलमोस्ट आम्हाला 10 वाजले घरी यायला. मग व्हिडिओ एंड करायला भेटला नाही तसा. मला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी जसं चॅनलचे ॲनालिटिक्स चेक करतो तर तिथे ऑलमोस्ट 80% व्ह्यूवर नॉन सबस्क्राईब असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तेवढंच आम्हाला मोटिवेशन भेटतं नवीन नवीन व्हिडिओज बनवायला. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया.